अगं सुनबाई, बाथरूममध्ये 2 दिवस झाले कपडे तसेच पडले आहेत. त्यांना धुवून वाळू तरी घाल. पुष्पाने अंगण झाडत असताना म्हटले. हो घालते ना, तुम्ही तर माझ्या पाठीमागेच लागता. सुनेने आपल्या खोलीतून मोठ्याने उत्तर दिले. यामध्ये ओरडण्यासारखे काय आहे? असे कसे ओरडण्यासारखे काही नाही. कपडे माझे आहेत. फाटले तर मी काय तुम्हाला मागणार नाही. ज्याने मला हात पकडून मला घरात आणले आहे ना, तो कपडे सुद्धा खरेदी करून देईल. पण तुमचे का डोके दुखत आहे? सुनबाई आपल्या खोलीतून बडबड करत बाहेर आले. जोरात चालत येऊन बाथरूममध्ये घुसली. सगळा राग त्या कपड्यांवर काढत बडबड करत राहिली. आता या घरात राहणे सुद्धा कठीण झाले आहे. थोडा वेळ आराम करायला लागले तर कुणालाही खपत नाही. या लोकांना तर वाटते जसं काही मी घरातील नोकरच आहे. सगळ्या घराची साफसफाई करत बसावी, सगळ्यांची सेवा करत बसावी. जसं काय माझं शरीर हाडामासाचे नाही तर दगडाचे बनले आहे. पुष्पाने आपला एकुलता एक मुलगा नैनेशसाठी खूप मुली पाहिल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी नैनेशसाठी ईशाची निवड केली होती. दिसायला देखणी MA पर्यंत शिकलेली पुष्पाला ईशा पसंत पडली होती आणि तिने सांगितले होते की आपली सून ईशाच होणार. मुलगा नैनेश तर काही तिच्या शब्दाबाहेर नव्हता. त्यामुळे स्वतः पुष्पानेच आपल्या मुलासाठी ईशाची निवड करून 2 वर्षापूर्वी त्याचे लग्न ईशाबरोबर लावून दिले होते. ईशा माहेरी आपल्या कुटुंबाची खूपच लाडकी होती. विशेष करून ती आपल्या आईची अतिशय लाडकी होती. त्यामुळे ती थोडीशी हट्टी, अहंकार आणि स्वार्थी होती. तिच्या माहेरी तिच्या आईचेच नियम चालत असत. हट्टीपणा, स्वार्थीपणा आणि अहंकार हे सगळे गुण तिने तिच्या आईकडूनच घेतले होते. तिच्या आईचे संस्कार काही जास्त चांगले नव्हते. तिच्या आईने तिला अगोदरच सांगून ठेवले होते की सासरे गेल्यानंतर जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर स्वतःचे स्वतंत्र वेगळे घर कर. जर त्या घरात एकत्र राहत बसलीस तर सासू सासऱ्यांची आयुष्यभर सेवा करावी लागेल. खरं तर तिच्या सासरे सुद्धा कशाचेच काही कमी नव्हते. फक्त तिच्या माहेरपेक्षा थोडीशी कमी परिस्थिती होती. ईशाचे सासरे एका कंपनीमध्ये हेड अकाउंटंट होते. पगार कमी होता, परंतु त्या कमी पगारामध्ये पुष्पाने आपले घर योग्य रीतीने चालवले होते आणि आपल्या एकुलत्या एका मुलाला सुद्धा तिने भरपूर शिकवले होते आणि चांगले संस्कार सुद्धा केले होते. नैनेश एका परदेशी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर होता. त्या कंपनीच्या शाखा मोठमोठ्या शहरामध्ये होत्या. त्यामुळे नैनेशला सतत आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये दौरा करावा लागत असे. नैनेशला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती. त्याला माहीत होते की कुठल्या परिस्थितीतून आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्याला नेहमीच आपल्या आई वडिलांचा आदर वाटत असे. तो त्यांचा नेहमी मान सन्मान ठेवत असे. नैनेश आपल्या पगारातील काही पैसे ईशाला देत असे आणि राहिलेले सर्व रक्कम आईच्या हातामध्ये देत असे. हे सगळं पाहून ईशा 2-3 महिने गप्प बसली. परंतु तिला आता हे सहन होईना. इथली सगळी माहिती ती आपल्या मम्मीला सांगायची. कधी विसरत नसे. दिवस रात्र इथे काय काय घडते याची एक ना एक माहिती ती आपल्या मम्मीला देत असे आणि मम्मीकडून स्वतःला गुरुमंत्र घ्यायचे काही विसरत नसे. तिची मम्मी सतत तिचे कान भरत असे आणि तिला वेगळे राहण्याचे सांगत असे. लग्नाला 3 महिने झाल्यानंतर ईशाने आपले रंग दाखवायला चालू केले. पहिल्यांदा तिने आपल्या पतीला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, परंतु पतीने तिचे ऐकले नाही. तो त्याच्या आईबाबांचीच बाजू घेत असे. त्यामुळे तिने आता आपल्या सासूबरोबर भांडण करणे चालू केले. ईशाने सासूला मुद्दाम उलटे बोलायला चालू केले होते. त्यामुळे दररोज आता त्या घरात सासू सुनेचे भांडणे होऊ लागली होती. ईशाला तेच पाहिजे होते. ईशा सासरे येण्यापूर्वी त्या घरात अतिशय सुख शांती होती, परंतु आता ती सगळी सुख शांती निघून गेली होती. त्यामुळे आता पुष्पा दुपारच्या वेळी घरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या गरीब मुलांना शिकवायच्या कामामध्ये व्यस्त राहू लागली. तिचे सासरे अण्णासाहेब एक शांतप्रिय आणि समजूतदार व्यक्ती होते. त्यामुळे ते दोघींनाही काही बोलत नसत. त्यांचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते. त्यांनी पुष्पाला समजावून सांगितले की आपल्या सुनेकडे दुर्लक्ष कर, तिच्या नादी लागू नकोस, तेच योग्य राहील. सुनेच्या नादी लागायला नको म्हणून ते सुद्धा आता ऑफिसमधून उशिरा घरी येऊ लागले. नैनेशची सुद्धा हीच परिस्थिती होती. त्याच्या आईने अतिशय कठीण प्रसंगातून त्याचे पालन पोषण केले होते, त्याला शिक्षण दिले होते आणि त्याला आज या
पात्रतेचे बनवले होते की आज तो मानाने आपली भाकरी कमवत होता। आईला तो कधीच कठोर शब्दामध्ये बोलू शकत नव्हता, परंतु ईशासमोर त्याची हिंमत होत नव्हती। इकडे ईशा रात्रंदिवस सतत नैनेशचे कान भरू लागली होती, परंतु नैनेश काही ऐकत नव्हता। शेवटी ईशा म्हणाली, आता मी या घरात राहणार नाही। माझे तुमच्या आईबरोबर सतत भांडणे होते, मला कंटाळा आला आहे, त्या मला खूप त्रास देतात। आता शेवटी ईशाने त्याला अटच घातली की एकतर ती माहेरी जाईल किंवा भाड्याचे घर घेऊन आपण दुसरीकडे राहायला जाऊ। हे असे रोजचे चालले होते। आज संध्याकाळी जेव्हा नैनेश घरी आला तेव्हा तो डायरेक्ट आपल्या रूममध्ये गेला। रूममध्ये ईशा विस्कटलेले केस घेऊन मुद्दाम डोक्याला हात लावून रागामध्ये बसली होती। काय झाले आहे? अशा प्रकारे का बसली आहेस तू? आज परत आईशी भांडण झाले का? नैनेशने विचारले। तेव्हा ईशाने मुद्दाम रडण्याचे नाटक करत म्हटले, हा ना, दुसरं काय? तुझी आई कधी माझ्याशी प्रेमाने बोलते का? सतत माझ्यावर वाघिणीसारखी गुरगुर करत असते। ईशा जास्तच रडू लागली। तिखट मीठ लावून तिने आईविरुद्ध त्याचे कान भरले। पुरुष सगळे सहन करू शकतो, परंतु त्याच्या आवडत्या सुंदर स्त्रीच्या डोळ्यामध्ये तो अश्रू कधी सहन करू शकत नाही। आणि नैनेशने तिला ताबडतोब आपला निर्णय ऐकवला की उद्या तो हे घर सोडेल। हे ऐकताच ईशाचे रडण्याचे नाटक थांबले आणि तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या। सकाळी लवकर उठून नैनेश घरातून बाहेर पडला आणि जवळजवळ 2 तासानंतर तो घरी आला। आईला म्हणाला, आई, मी आता वेगळे घर पाहिले आहे, तेव्हा मी ईशाबरोबर दुसऱ्या घरात राहायला जातो। आई म्हणाली, तुझ्या बाबांना तरी येऊ दे, ते आल्यानंतर त्यांच्याशी बोलून मग जा। नाही आई, आता मी कोणाची वाट पाहणार नाही। रोजच्या भांडणापेक्षा हेच योग्य आहे की मी आताच वेगळे राहायला जातो। कमीत कमी घरात शांतता तरी राहील। ठीक आहे, मी तुला आता थांबवणार नाही, कारण तू आता लहान बाळ राहिलेला नाही। जे तुला योग्य वाटेल ते तू कर। तुला ज्या सामानाची गरज आहे ते तू इथून घेऊन जाऊ शकतोस। असंही इथे जे सर्व काही आहे ते तुझेच आहे। थरथर आवाजामध्ये पुष्पाने नैनेशला सांगितले आणि ती हॉलमध्ये जाऊन बसली। यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत होते। त्याला ती सारखी आपल्या पदराने पुसत होती। थोड्या वेळामध्ये नैनेशने एक टेम्पो आणि सोबत 2 हमाल बोलवून घेतले। हमाल लोकांनी सामान टेम्पोमध्ये चढवणे चालू केले। 1 तासामध्ये त्या टेम्पोमध्ये बसूनच ते दोघे पती पत्नी निघून गेले। घरातून बाहेर येऊन त्या दोघांना असे वेगळे होऊन जात असलेल्या पाहण्याची हिंमत पुष्पामध्ये झाली नाही। संध्याकाळी जेव्हा अण्णासाहेब ऑफिसमधून घरी आले तेव्हा पुष्पाकडून त्यांना सर्व काही समजले। दुःख तर त्यांना पण झाले होते, परंतु रोजच्या भांडणापेक्षा हे चांगलेच आहे की निदान दोन्ही ठिकाणी शांती तरी राहील, असा विचार करून ते गप्प बसले। त्या दिवशी रात्री दोघा पती पत्नीने जेवण केले नाही। नैनेश आणि ईशाला वेगळे राहून आता जवळजवळ 1 वर्ष झाले होते। दिवाळी झाल्यानंतर 10 दिवसांनी त्यांनी घर सोडले होते। आता दिवाळीचा सण आला होता। शेजारील घरामध्ये दिवाळीची जोरदार तयारी चालू झाली होती। घरामध्ये दिवे लावणे चालू होते, परंतु पुष्पा आणि अण्णासाहेब दोघेही नाराज होऊन बसले होते। ते जुन्या आठवणीमध्ये हरवले होते। त्यांच्यामध्ये कुठलाही उत्साह नव्हता। संध्याकाळी अंगणामध्ये फक्त एकच दिवा लावून पुष्पा आत आली। दिवाळी झाल्यानंतर 2 दिवसांनी अण्णासाहेब ऑफिसला गेले आणि पुष्पा मुलांना शिकवण्यासाठी निघून गेली। संध्याकाळी जेव्हा ती घराकडे येत होती तेव्हा रस्त्यामध्ये तिची ओळख एका बाईशी झाली। ती बाई पुष्पाला ओळखत होती, परंतु पुष्पा तिला ओळखत नव्हती। त्या बाईने पुष्पाला ओळखले होते, त्यामुळे तिने तिला नमस्कार केले आणि सांगितले की ती ईशाच्या घराजवळच राहते। तिने सांगितले की आज अचानकच ईशाची तब्येत खूप बिघडली होती, त्यामुळे तिला घर मालकाने रिक्षा करून दवाखान्यात नेले आहे। नैनेश घरी नाही, तो टूरवर गेला आहे। ईशाची आता डिलिव्हरी होणार आहे। पुष्पाने विचारले, ईशाचे घर मालक तिला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत? तेव्हा त्या बाईने हॉस्पिटलचे नाव सांगितले। पुष्पा पटकन घरी आली आणि तिने एका पिशवीमध्ये काही गरजेचे सामान ठेवले। कपाटात काही पैसे होते ते घेतले आणि घराला कुलूप लावून ती रिक्षा करून दवाखान्याकडे निघाली।
तिथे गेल्यानंतर तिने ईशाबद्दल विचारले तेव्हा तिला समजले की ईशाची तब्येत फार बिघडली आहे। त्यामुळे डॉक्टर ईशाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आहेत। तेवढ्यात एक नर्स बाहेर आली आणि तिने आवाज दिला की ईशाबरोबर कोण आले आहे, एका फॉर्मवर सही करायची आहे आणि ऑपरेशनची फी जमा करून तिला आत न्यायची आहे, तेव्हा लवकर या। पुष्पा नर्सला ईशाबद्दल विचारत होते तेव्हा तिथेच बाजूला ईशाचे घरमालक सुद्धा उभे होते। त्यांच्या लक्षात आले की बहुतेक या महिला नयनेशच्या आई असाव्यात, त्यामुळेच त्या इतक्या अस्वस्थ होऊन ईशाबद्दल विचारत आहेत। त्यांनी हात जोडून पुष्पाला नमस्ते केले आणि सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या। पुष्पाने सुद्धा त्यांना सांगितले की ईशा त्यांची सून आहे। पुष्पा त्या नर्सबरोबर डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली आणि डॉक्टर जोशींना नमस्ते करून आपली ओळख करून दिली। तिने सांगितले की ईशा माझी सून आहे आणि ऑपरेशनची फी जमा करण्यासाठी मी आली आहे। पहिल्यांदा डॉक्टरांनी एका फॉर्मवर पुष्पाची सही घेतली आणि ऑपरेशनसाठी 25,000 रुपये जमा करण्यासाठी सांगितले। तेव्हा पुष्पा म्हणाली, डॉक्टर साहेब, आता माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, तेवढे मी जमा करते। बाकीचे पैसे मी पतीकडून फोन करून मागून घेते। तोपर्यंत तुम्ही तिचे ऑपरेशन करायला घ्या। मला कुठल्याही परिस्थितीत माझी सूनबाई आणि बाळ व्यवस्थित पाहिजे आहेत। घाबरायची काही गरज नाही, सगळं काही ठीक होईल। पैसे तिथे काउंटरवर जमा करा आणि पावती घ्या आणि तेथूनच तुम्ही आपल्या पतीला फोन सुद्धा लावा, डॉक्टरांनी सांगितले। पुष्पाने काउंटरवर पैसे जमा केले आणि पावती घेतली। तेथूनच अण्णासाहेबांना फोन करून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि 15,000 रुपये लवकर घेऊन हॉस्पिटलमध्ये या असे सांगितले। जवळपास 1.5 तासांनी अण्णासाहेब पैसे घेऊन तिथे पोहोचले, परंतु ईशाचे मम्मी पप्पा अजूनही आले नव्हते। अण्णासाहेब व पुष्पा ऑपरेशन होण्याची वाट पाहत बसले होते। थोड्या वेळाने एक नर्स पुष्पाजवळ आली आणि विचारू लागली की ईशाबरोबर कोण आले आहे। तेव्हा पुष्पा म्हणाली, मी आहे ना, अभिनंदन, मुलगी झाली आहे। बाळाने तिची आई दोघीही सुखरूप आहेत। त्यानंतर थोड्या वेळाने नर्सने बाळाला आणून पुष्पाकडे दिले। पुष्पाने खूप प्रेमाने तिच्या कपाळाची पप्पी घेतली आणि आपल्या नवऱ्याला काही इशारा केला। तिचा इशारा समजून अण्णासाहेबांनी 500 रुपयाची नोट काढली आणि नर्सला देत म्हणाले, हे आमच्याकडून तुमच्या सगळ्यांना मिठाईसाठी। थोड्या वेळाने ईशाला स्ट्रेचरवरून बाहेर वार्डमध्ये आणले। त्यावेळी ती बेशुद्ध होती। तिला वार्डमध्ये एका बेडवरती झोपवले आणि तिच्या जवळच त्या छोट्या बाळाला सुद्धा झोपवले। पुष्पा तिथेच बाजूला बसून कधी बाळाला तर कधी ईशाकडे पाहत होती। तिने आता पतीला घरी पाठवले होते। जवळजवळ 4 तासानंतर ईशाला शुद्ध आली। तिने डोळे उघडले तर तिला समोर आपली सासू पुष्पा तिच्याजवळ बसलेली दिसली आणि तिच्या बाजूला बाळ दिसले। लक्ष्मी आली आहे, अगदी तुझ्यासारखीच आहे। जेव्हा तू जन्मले असणार तेव्हा तू सुद्धा नक्कीच अशीच दिसत असणार, पुष्पाने हसून म्हटले आणि अतिशय प्रेमाने तिने ईशाच्या डोक्यावरून हात फिरवला। ईशाला खूप छान वाटत होते। तेवढ्यात तिथे तिचे घर मालक सुद्धा आले आणि म्हणाले, ईशा, जेव्हा मी तुला इथे घेऊन आलो होतो तेव्हा माझ्या पत्नीने तुझ्या मम्मीला फोन लावून तुझ्याबद्दल सांगितले होते। तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की लवकरच त्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या स्वतःही आल्या नाहीत आणि तुझे पप्पा सुद्धा आले नाहीत। पण तुझ्या सासूबाईंना कळल्यानंतर त्या लगेच इथे आल्या। सकाळ झाली होती। पुष्पाने तर कालपासून काहीही खाल्ले नव्हते की चहा सुद्धा घेतला नव्हता। रात्रभर त्या तिथेच बसून कधी ईशाचे डोके दाबत होत्या तर कधी बाळ उठल्यानंतर त्याला फिरवत होत्या। अशा प्रकारे जबाबदारीने पुष्पाने सगळी रात्र जागून काढली। सकाळी सकाळी अण्णासाहेब थर्मासमध्ये चहा घेऊन आले आणि त्यांनी त्या दोघींना चहा दिला। आपल्या पत्नीकडे पाहते म्हणाले, तू आता घरी जा, मी इथे थांबतो। तू कालपासून काहीही खाल्लेले नाही, घरी जा आणि ईशासाठी सुद्धा मस्त गरम खिचडी घेऊन ये, तोपर्यंत मी इथे थांबतो। आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे। पुष्पा त्या दोघांना काही सूचना देऊन तेथून निघून गेली। अण्णासाहेब तिथेच बाजूला बसले
साधारण 1 तासानंतर काही विचार करून ते ईशाला म्हणाले, मुली, मी जरा बाहेर बसतो, तुला काही पाहिजे असेल तर नर्सला सांग. आणि ते वार्डमधून बाहेर पडले. ईशाच्या बाजूला बेड होता. तिथे एका महिलेला ऑपरेशन झाल्यानंतर मुलगा झाला होता. तिची काळजी घेण्यासाठी तिची आई तिथेच बसली होती. अण्णासाहेब वॉर्डमधून बाहेर गेले तेव्हा ती बाई आपल्या जागेवरून उठून ईशाकडे आली आणि तिला बोलू लागली, तुझे मम्मी पप्पा खूपच चांगल्या स्वभावाचे आहेत. खास करून तर तुझी मम्मी खूपच छान आहे. बिचारी रात्रभर तुझी सेवा करत होती. ईशा म्हणाली की ते दोघे माझे मम्मा पप्पा नाही आहेत, ते तर सासू सासरे आहेत. काय? ती बाई आश्चर्याने म्हणाली आणि ईशाच्या तोंडाकडे पाहू लागली. ती पुढे म्हणाली, जगामध्ये असे सुद्धा सासू असतात का? तू खूप नशीबवान आहेस. तुला असे सासू सासरे मिळाले आहेत. सगळ्या वार्डमध्ये असेच वाटत आहे की हे तुझे मम्मी पप्पा आहेत. कुठली सासू आपल्या सुनेसाठी कधीच एवढे करत नाही. परंतु हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे की जर सगळ्यांच्या सासू अशा असतील तर कुठल्या सुनेला कधीच त्रास होणार नाही. सून कधी स्वतःला जाळून घेणार नाही की कुठली सून कधी विष घेणार नाही किंवा गाडीच्या खाली येऊन आपला जीव देणार नाही. मी तर तुला हे सांगत आहे की कधीच आपल्या देवासारख्या सासू सासऱ्यांना त्रास होऊ देऊ नको. कधी त्यांच्याशी कठोर बोलू नकोस. आणि मुली, खऱ्या मनाने म्हातारपणामध्ये त्यांची सेवा कर. या म्हातारेचा आत्मा तुला कायम आशीर्वादच देणार. तेवढ्यात एक नर्स तिथे आली आणि तिने ईशाला एक इंजेक्शन दिले. तेवढ्या वेळामध्ये ती बाई आपल्या मुलीजवळ जाऊन बसली. ईशा विचार करू लागली, तिची आई सुद्धा एक स्त्री आहे आणि तिची सासू सुद्धा एक स्त्री आहे. परंतु त्या दोघींमध्ये किती फरक आहे. एकीला फक्त नियमामध्ये राहायचे माहीत आहे आणि आपला अधिकार चालवायचे माहीत आहे आणि दुसरीला नम्रतापूर्वक आचरण करायचे ठाऊक आहे. एक कुणाचे घर तोडायला निघाली आहे तर एक घर वाचवायला स्वतः त्रास सहन करत आहे. एकीमध्ये फक्त दिखावा आणि अभिमान आहे तर दुसरेमध्ये गंभीरता आणि सहजता आहे. पहिली फक्त स्त्री आहे म्हणून सन्माननीय आहे तर दुसरी सन्मानाच्या बरोबर श्रद्धा आणि प्रेमाच्या सुद्धा पात्रतेची आहे. एक फक्त जन्मदाती आहे तर दुसरी आई आहे. ईशाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मुली, चहा पी. अण्णासाहेबांच्या आवाजाने ईशा विचारातून बाहेर आली. तिने आपल्या सासऱ्यांकडे लक्षपूर्वक पाहिले आणि ती परत विचार करू लागली की या व्यक्तीने आजपर्यंत मला कधीच मुली याशिवाय कुठल्या नावाने बोलले नाहीत. कधी कठोर शब्दात माझ्याशी बोलले नाहीत. या लोकांबरोबर चुकीचे वागून मी खूप मोठा गुन्हा केला आहे. ईशा परत आपल्या विचारातून बाहेर आली. कारण त्यावेळेला अण्णासाहेब बाजूवाल्या बाईला म्हणत होते, ताई तुम्हाला थोडासा त्रास देत आहे. जरा आमच्या सुनबाईला हात देऊन उठवा म्हणजे ती चहा पिऊ शकेल. ती बाई उठली आणि तिने हाताचा आधार देऊन ईशाला उठवले. अण्णासाहेब बाहेर जाऊन थांबले होते. साधारण 10 वाजायच्या सुमारास पुष्पा खिचडी, शिरा आणि काही स्वच्छ कपडे घेऊन तिथे आली. ईशाला हळूच उठून तिने बसवले आणि चमच्याने आपल्या हाताने तिला खाऊ घालू लागली. आज ईशाला तो शिरा आणि खिचडी प्रसादासारखे वाटत होते. संध्याकाळी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास ईशाचे पप्पा आणि मम्मी दोघांनी वाटमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला पुष्पा ईशाच्या केसांवरून कंगवा फिरत होती. एका रिकाम्या बेडवर ते दोघे बसले होते. दोघांना तिथे येऊन असे वाटत होते की जसे काही ते कुठल्या पार्टीमध्ये आले आहेत. तिचे पप्पा सारखे सारखे आपला टायमिंग चेक करत होते आणि मम्मीचं तर काही विचारूच नका. दोघांच्याही कपड्यातून महागड्या परफ्यूमचा वास येत होता. पूर्ण वार्डमध्ये त्याचा वास पसरला होता. दोघांनी पण एक उपचारिता म्हणून पुष्पाला हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर ते तिच्याशी काहीही बोलले नाहीत. पुष्पाने आपल्या पिशवीतून काही सामान काढले आणि ईशाकडे देत म्हणाल्या, ईशा, मला जेवढे शक्य आहे तेवढे मी बनवून आणले आहे. आता तुझे मम्मी पप्पा आले आहेत. आता आम्ही आमच्या घरी जातो. तू सुद्धा 1 आठवड्याने टाके काढल्यानंतर आपल्या घरी जाशील. आणि हो, आजपर्यंतच्या औषधाचे आणि हॉस्पिटलचे जेवढे बिल झाले होते तेवढे आम्ही दिलेले आहे. त्याच्या सर्व पावत्या तुझ्या बेडच्या खाली ठेवल्या आहेत.
नैनेश आल्यानंतर त्याला आमचा आशीर्वाद सांग एवढे बोलून तेथून जाण्यासाठी जेव्हा त्यांनी पुढे पाऊल टाकले तेव्हा त्यांना अचानक असे वाटले की त्यांचा पदर तिथे अडकला आहे. म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले तर ईशा त्यांचा पदर पकडून रडत रडत त्यांच्याकडे पाहत होती. पुष्पाने पदर सोडवायचा प्रयत्न केला तेवढ्यात ईशा म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या या मूर्ख मुलीला माफ करणार नाहीत का? पुष्पाने झटकन ईशाला आपल्या गळ्याला लावले. त्यांचे सुद्धा डोळे भरून आले होते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, वेडी कुठली? आई कधी आपल्या मुलीवर नाराज होत असते का? स्वतःला उगीच मूर्ख म्हणत आहेस. अरे 100 मुली पाहिल्यानंतर मी तुला निवडून माझ्या घरी आणले आहे. मग तू मूर्ख कशी काय असशील? तू माझी सून नाही तर मुलगी आहेस. मी तुला नेहमीच माझी मुलगी मानली आहे. पुष्पा रडत होती आणि तिला समजावत होती, जास्त रडू नकोस बाळा, तुझ्या शरीरात अशक्त झालेले आहे, टाके कच्चे आहेत. रडल्यानंतर त्याच्यावर जोर पडतो आणि तुटायची सुद्धा भीती असते असे म्हणून पुष्पाने आपल्या पदराने ईशाचे डोळे पुसले. अचानक तिचे लक्ष तिथे बाजूला दुसऱ्या बेडवर बसलेल्या तिच्या मम्मी पप्पाकडे गेले, परंतु ते लोक तर कधीच निघून गेले होते. बहुतेक तिच्या मम्मीने विचार केला असेल की आता त्यांचा इथे थांबून काहीच उपयोग नाही, कारण आता त्यांची कोणतीच चाल त्यांच्या मुलीवर परिणाम करणार नव्हते. आठवड्यानंतर ईशाचे टाके काढले होते. तिला हॉस्पिटलमधून घरी नेण्याची परवानगी मिळाली होती. नैनेश सुद्धा टूरवरून परत आला होता. त्याला सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली होती. तो आपले सामान घरात ठेवून हॉस्पिटलमध्ये गेला. आईला त्याने प्रणाम केला. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी ईशाला सुट्टी मिळाली तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की तिला आता भाड्याच्या घरामध्ये नाही तर तिला आपल्या आईबाबांजवळ राहायला जायचे आहे. त्यामुळे तिला घेऊन पुष्पा घरी आली होती. या घरामध्ये आनंदी आनंद झाला होता. छोटासा जीव सगळ्यांसाठी खेळणे बनले होते. ईशाला अजून आरामाची गरज होती, त्यामुळे ती आपल्या रूममध्येच पडून राहत होती. घरातले सगळे काम पुष्पा करत होती. पुष्पा ईशाजवळ येऊन म्हणाली, मुली, मी जरा बाजारात जाऊन येते आणि बाहेरून कुलूप लावून जाते, म्हणजे तुला सारखे सारखे उठायला लागणार नाही. बाहेरून कुलूप लावून पुष्पा निघून गेली. ईशा आपल्या रूममध्ये मुलीला दूध पाजत होती. तशीच ती झोपी गेली. अचानक तिला जाग आली तर तिने पाहिले की खिडकीतून आकाश कंदिलाचा हलकासा प्रकाश रूममध्ये येत आहे. ती आपल्या रूममधून बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की अंगणामध्ये रांगोळी काढली होती आणि तिथे खूप सारे दिवे ठेवले होते. दिवाळी झाल्यानंतर आई दिवे का लावत आहेत याचे कुपीत तिला समजत नव्हते. हळूच ती सासूजवळ आली. ईशाच्या पायातील पैंजणाच्या आवाजामुळे पुष्पाचे ध्यान दरवाजाकडे गेले. तेव्हा त्यांनी पाहिले की ईशा दारात उभा राहिली आहे. ईशाने आश्चर्याने विचारले, आई, दिवाळी तर केव्हाच झाली आहे, तेव्हा आज हे सगळं का करत आहात? पुष्पा हसली आणि ती ईशाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, माझ्या घरी 1 वर्षानंतर माझी मुलं आली आहेत, तर मग मी दिवाळी आता साजरी करणार. माझी मुलगी दिवाळीनंतर गेली होती आणि दिवाळीनंतरच आपल्यासोबत माझ्या नातीला घेऊन आली आहे. तेव्हा या आनंदामध्ये मी आज दिवाळी साजरी करत आहे. जा, तू सुद्धा छानशी साडी घालून ये आणि बाळाला सुद्धा नवीन कपडे घाल. मी तुमच्या दोघांसाठी नवीन कपडे कपाटात ठेवले आहेत. त्यानंतर आपण सगळे मिळून दिवाळी साजरी करणार आहोत, दिवे लावणार आहोत. ईशा अतिशय भावनिक झाली. ती कपडे बदलण्यासाठी गेली. नवीन कपडे घातल्यानंतर ईशा सगळ्यात पहिल्यांदा आईच्या पाया पडली आणि म्हणाली, आई, या छोट्या बाळाला असा आशीर्वाद द्या की बाळामध्ये तुमच्यासारखेच गुण यावेत आणि ही ज्या घरात जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल. अंगणात ठेवलेल्या परातीमध्ये जे 11 दिवे जळत होते, आज ते दिवे घेऊन ईशा खूप सुंदर दिसत होती. तेवेत असणाऱ्या दिव्यांकडे ईशा पाहत होती. ईशाला मनापासून वाटत होते की त्या दिव्यांना घेऊनच तिचे जीवन आता उजळणार होते. तर कशी वाटली कथा मित्रांनो? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.